सोलापूरमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत खासदार परिणिती शिंदे यांनी शासनाच्या निष्काळजी कारभारावर केलेल्या टीकेनंतर भाजप आणि ट्रोलर्स यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू केला। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। फोटफाडी चौकातील भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी टरबूज आणि भोपळा फोडून सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा निषेध व्यक्त केला। सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली भोपळा दिला असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे। धरणामधून नियोजनाशिवाय पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली। परिणिती शिंदे ही वस्तुस्थिती मांडली म्हणून भाजपला मिरच्या झोंबल्या, म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक मिरच्या भेट दिल्या असं सांगण्यात आले। या आंदोलनात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले तसेच महेश लोंढे, विवेक कन्ना, सागर उबाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग होता। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून सुरू झालेली वादाची ठेणगी आता राजकीय आंदोलनात रूपांतर झाली आहे। शेतकऱ्यांच्या भोपळा देणारा फडणवीस सरकारचा, शेतकऱ्यांच्या भोपळा देणारा फडणवीस सरकारचा, शेतकऱ्यांच्या भोपळा देणारा फडणवीस सरकारचा। त्यांनी काल खासदार परिणिती शिंदे यांच्यावर टीका केली। त्यांना आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार परिणिती शिंदे यांनी असं म्हणलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे। कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूरग्रस्त आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही, म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती। आणि काल आम्हाला सांगायचं आहे, काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे। काल त्यांनी सांगितलं की 32,000 कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे। त्या 32,000 कोटीमध्ये तुम्हाला सांगतो 10,000 कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि 17,000 कोटी रुपये विम्याचे आहेत आणि 6,000 कोटी हे फक्त केंद्र शासनाचे आहेत। त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केलं आहे। आम्ही हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो, परंतु हे तुटपुंजी सरकार फक्त 3 आणि 4,000 रुपये हे सरकार आम्हाला देत आहे। त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार परिणिती शिंदे हे बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते। त्यांना एक प्रकारे मिरच्या झोंबल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे आणि विविध भागात जाऊन देवेंद्र फडणवीस एक गाजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे। याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नोंदवत आहोत। सोलापूर दौऱ्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी आमच्या नेत्या सन्माननीय परिणिती शिंदे यांच्याबद्दल उद्गार केलं की काही लोक म्हणतात की या ठिकाणी सरकारमुळे पुरवला, पण स्वतःला अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी म्हणून घेतात। खरं तर आदरणीय खासदार परिणिती शिंदे यांच्या वाक्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला। त्यांना त्या वाक्यातून त्यांना काय सूचित करायचं होतं की तुमची सरकारी यंत्रणा आहे, तुकडी यंत्रणा आहे। वास्तविकता पावसाचं अनुमान हे 3-4 दिवस आपल्याला कळतं, सर्व गोष्टी घडतात, परंतु सरकारने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्यामुळं या ठिकाणी तो पूर सरकारने आणला। अशा प्रकारचे एक अभ्यासू एक मांडणी या ठिकाणी परिणिती शिंदेने केली होती, परंतु देवेंद्र फडणवीसांना कायम विरोधकांना पाहण्यात पाहिजे सवय आहे। ते स्वतः म्हणतात की विरोधक कन्फ्युज आहेत। मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कन्फ्युज मुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आहेत। कारण की अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, यांना ते चकी पिसिंग म्हणतात, परंतु त्यांच्यासोबत जाऊन सत्ता या ठिकाणी घेतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये विरोधक या ठिकाणी कन्फ्युज आहेत, काही सत्ताधारी कन्फ्युज आहेत। हे निश्चितपणे आम्हाला वाटतं की देवेंद्र फडणवीस सुद्धा कन्फ्युज आहेत आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या सन्माननीय परिणिती यांच्यावर ते निशाण साधत आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि बगलबच्चांना मी सांगू इच्छितो आणि त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी आमच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय, आमच्या संयमाचा अंत पाहू नका, नाहीतर आमचं उग्र आंदोलन आणखी या देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम काँग्रेसने केलंय। आणि जर आमच्या मनात आलं तर आम्ही इंग्रजांना घाबरून नाम नाही डरे, गोरों से तो क्या डरेंगे चोरों से। तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।